ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दारू पिऊन वादावादी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून वाद घातल्याचा आरोप काही मराठा तरुणांनी केला. हाके यांनी आरक्षणाच्या वादावरून धमकी आणि दमदाटी केल्याचा आरोप मराठा तरुणांनी केला. सदर घटना पुण्यातील असल्याचा दावा करण्यात येत असून यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लक्ष्मण हाके यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या रिपोर्ट संदर्भात सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचं निष्कर्ष निघाला आहे. लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. प्राथमिक अहवालानंतर त्यांनी दारू प्यायली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी 1-2 दिवस लागू शकतात. मराठा तरुणांच्या दाव्यानुसार पुण्यातील एका टेकडीवर लक्ष्मण हाके आपल्या काही सहकाऱ्यांसह बिअर पीत बसले होते. यावेळी तिथून जात असणाऱ्या मराठा आंदोलकांची लक्ष्मण हाके यांच्यावर नजर पडली. यावेळी त्या आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना गाठत तुम्ही माझे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर खालच्या पातळीची टीका का केली असा जाब विचारला. लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.